श्रीराम जय राम जय जय राम। संत आपल्याला जागे करतात। प्रत्यक्ष विषयापेक्षा विषयी माणसाची संगत फार वाईट असते। हे ज्याप्रमाणे संसारात तसेच परमार्थातही लागू आहे। संगतीचा परिणाम नेहमी मनावर होतो, म्हणून चांगल्या विचारांच्या माणसाची संगत धरावी। चांगले वाईट हे नेहमी आपल्यावरूनच ओळखावे। स्वतःला सुधारण्याऐवजी आपण जगाची सुधारणा करायला जातो, हेच आपले चुकते। जगात संत असतील असे पुष्कळांना वाटतच नाही। संताला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम असायला पाहिजे। आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडला, परंतु संतांनी आपल्याला जागे केले। चुकीची वाट चालत असताना अरे तू वाट चुकलास अशी जागृती संतांनी आपल्याला दिली। तेव्हा जिकडे पाठ होती तिकडे आपण तोंड केले आणि पुन्हा चालू लागलो तर आपण योग्य स्थळी जाऊ। संत आनंदरूप झाल्यावर स्वस्थ बसत नाहीत। ते ज्या लीला करतात त्या जगाच्या कल्याणासाठी असतात। त्यावेळीही ते आपल्या मूळच्या आनंदातच असतात। ते स्वस्थ बसलेले दिसले तरी जगाचे कल्याण करीतच असतात। आपण धडपड करून फुकट मरतो, त्यापेक्षा ते स्वस्थ बसून जिवंत राहतात। हे केव्हाही चांगलेच होय। संत आनंदरूप झालेले असल्यामुळे त्यांच्या वचनानुसार आपण जाऊया। लोकांना उपदेश करण्यामध्ये संतांचा हेतू एकच असतो, आणि तो हा की जे मला कळले आहे ते लोकांना कळून लोक सुखी होऊ द्या। संत आपल्या स्वार्थासाठी सांगत नसल्याने त्यांचे म्हणणे आपल्याला खोटे कसे म्हणता येईल। प्रपंच हा दुःखमय आहे हे कळल्यावर त्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे। तो संतांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या वचनाने कळतो। त्या ग्रंथात सांगितलेले आपण करावे। आपण ग्रंथामध्ये जे वाचतो ते जर आचरणात आणले नाही तर त्या वाचनाचा उपयोग नाही। वाचनाचे मनन झाले पाहिजे। साधन व वाचन बरोबर चालावे। ज्या संतांचा ग्रंथ आपण वाचतो त्यांच्या कृपे वाचून तो नीट समजणार नाही। ज्याच्यावर त्यांची कृपा आहे त्याला अंगी विद्वत्ता नसताना देखील त्या ग्रंथांचा बरोबर अर्थ अगदी स्वाभाविकपणे कळेल। विद्वान हा कल्पनेने सत्य स्वरूपाचे वर्णन करतो। संत मात्र निश्चयाने, खात्रीने आणि अनुभवाने ते रूप काय आहे हे सांगतात। सत्पुरुषांच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनवणे हा खरा संत समागम आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवाच होय। श्रीराम जय राम जय जय राम। अनुभव। आजीने तिच्या गुरूंच्या समाधी दर्शनाला घेऊन जाण्याचा फतवा काढला आणि 2 दिवसांनी आम्ही तिला घेऊन गेलो। श्री क्षेत्र गोंदावले येथे निघालो। आजीचा तिच्या गुरूवर आभाळा एवढा विश्वास आणि श्रद्धा। मी आणि सौ दोघेही तसे देवदेव न करणाऱ्यातले। केवळ आजीच्या श्रद्धेखातर आम्ही निघालो होतो। गाडीत बसल्यापासून आजीच्या हातातल्या जपमाळेचे मणी सरकू लागले होते। काही वेळा मला ह्या बाबतीत आजीची चेष्टा करायची लहर येई। आजी, तुझी गुरुमाऊली तुझ्या बरोबर असतील तर आज आपल्याला दर्शन देतील का? मी गमतीने विचारले। सौचे डोळे मोठे झाले आणि मी गप्प। आजीने डोळे मिटले आणि म्हणाली, मिळेल ना दर्शन।
माझी श्रद्धा आहे, तुलाही अनुभव येईल. कुठलंसं गाव मागे पडलं होतं. श्री क्षेत्र गुरुस्थान अजून 18-20 किलोमीटर दूर होतं. दुपारची वेळ. रस्त्यावर कडकडीत उन्हामुळे चिटपाखरूही नव्हतं. मधूनच एखादं वाहन जात होतं. बाकी शांतता आणि उन्हाच्या झळा. अचानक मला पुढे एक माणूस उभा दिसला. धनगराचा वेश आणि बरोबर 2 भरलेली पोती. त्या माणसाने हात करून थांबायला सांगितले. मी थांबलो. मालक, अहो एवढी 2 पोती जरा गोंदावल्यात पोचवाल का? कधीपासून एसटीची वाट बघतोया. गाडीचा पत्त्याच नाही बघा. मी गाडीच्या बाहेर आलो. मागची डिक्की उघडली आणि 2 पोती आत ठेवली. त्या धनगराने मला नमस्कार केला आणि तो मागे फिरून चालू लागला. मी डिक्की बंद करून मागे बघितलं. तो माणूस कुठल्या दिशेला गेला हे मला समजलंच नाही. त्या पोत्यात तांदूळ आणि वांगी होती. आम्ही मुक्कामी पोचलो. सौ आजीला घेऊन समाधी मंदिरात दर्शनाला गेली. मी त्या संस्थानाच्या ऑफिसमध्ये जाऊन वाटेत भेटलेल्या माणसाने दिलेल्या गोणीबद्दल सांगितलं. तो समोर बसलेला माणूस आश्चर्याने माझ्याकडे पाहत राहिला. बाजूलाच बसलेला कोठी घराचा व्यवस्थापक ताडकन उभा राहिला आणि म्हणाला, आपल्या महाराजांनी आज लाज राखली. सर्व भक्तांच्या रात्रीच्या जेवणासाठी तांदूळ पुरेसा नव्हता आणि भाजीही सगळी संपली होती. भाऊ, अहो तुमच्याबरोबर माऊलींनी धान्य पाठवलं बरं का. त्या धनगराच्या रूपात प्रत्यक्ष महाराजांनी तुम्हाला दर्शन दिलं. धन्य आहात हो तुम्ही. माझ्या अंगावर सरसरून काटा आला आणि आजीचे बोल आठवले. मला अनुभव आला होता. एक समृद्ध श्रीमंत अनुभव. मी आजीला आणि सौला झाला प्रकार सांगितला. आजी प्रसन्न हसली. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा समाधी दर्शन घेऊन परत निघालो. काल घडलेला प्रसंग, मिळालेली अनुभूती सगळंच विलक्षण होतं. घरी आलो. डिक्कीत ठेवलेल्या बॅगा काढायला म्हणून डिक्की उघडली. समोर त्या पोत्यातून सांडलेले पसाभर तांदूळ आणि 2 वांगी दिसली. गुरूंचा प्रसाद मिळाला. यात्रेची सांगता झाली. मिळालेला अनुभव श्रीमंत होता. केवळ आजीच्या गुरुवरील नितांत श्रद्धेमुळे, विश्वासामुळे आम्ही दोघे श्रीमंत अनुभवाचे साक्षीदार झालो होतो. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला. जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.